नमस्कार, मी संतोष झांबरे. सर्वांना जय 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 शिवराय. स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाविलगडचं हा जो शौर्य दिन आहे हा साजरा करण्याचा गेल्या 15 वर्षापासून जे इथं आयोजित केलेला आहे. शिवादादा काळे, पृथ्वीराज सिंह चव्हाण आणि प्राध्यापक एकनाथजी तट्टे सर यांच्या माध्यमातून संपूर्ण या विदर्भातील गडप्रेमी गडकोटप्रेमी लोक इथं जमा होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये गडकोटांच्या माध्यमातून हे स्वराज्य स्थापन केलं आणि या स्वराज्यामुळे या महाराष्ट्राला फार मोठा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जगाचा भूगोल जगाचा असेल परंतु इतिहास फक्त महाराष्ट्रालाच आहे आणि तो शिवप्रभूंनी आपल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन इथं घडवला. हा दैदिप्यमान इतिहास हा जागृत राहावा, पुढच्या पिढीला त्याचं स्मरण राहावं आणि या वर्षातून पुढचं उज्ज्वल राष्ट्र घडावं या भावनेतून हे स्वराज्य सेवा प्रतिष्ठानच्या सारखी ज्या सामाजिक संस्था आहेत त्या या गडकोटांचं पुनरुज्जीवन असेल तो त्या गडकोटांवरच्या माध्यमातून शत्रूशी लढताना जे धारातीर्थी पडलेले वीर आहेत त्यांना एक मानवंदना देण्यासाठी आपण आपला वेळ इथं खर्च करून जो एक हा जिवंत इतिहास निर्माण करतो त्याचंच माध्यम म्हणजे 15 डिसेंबर 14 आणि 15 डिसेंबरला इथं बेनीसिंह राजपूत या किल्लेदारांनी इथं नागपूरकर भोसल्यांच्या वतीने इंग्रज मराठा द्वितीय युद्धामध्ये 29 नोव्हेंबर 1803ला सिरसोली अडगाव येथील युद्ध आणि त्यानंतर 13, 14, 15 डिसेंबरला गाविलगड येथील बेनीसिंह राजपूत यांच्या नेतृत्वामुळे लढल्या गेलेलं हे इंग्रज मराठा द्वितीय युद्धातील फार मोठी एक लढाई, एक युद्ध. स्टीव्हन्सन आणि आर्थर वेलस्ली यांच्या माध्यमातून इथं फार मोठी लढाई झाली आणि वेलस्ली जो नेपोलियन बोनापार्टला हरवणारा जगज्जेता जो म्हणतो की मला जे एक फार मोठे युद्धाचे डावपेच आणि हा गनिमिकावा असेल तो मला या 1803च्या इंग्रज मराठा युद्धातील सिरसोली आणि गाविलगडच्या युद्धामध्ये मला शिकायला मिळालं. त्यामुळेच मी नेपोलियन बोनापार्टला पराजित करू शकलो. एवढं मोठं पराक्रम येथील नागपूरकर भोसल्यांचा वफादार आणि स्वामिनिष्ठ सेवक बेनीसिंह राजपूत यांनी इथं गाजवलं आणि या भूमीचं रक्षण करताना ती इथं धारातीर्थी पडले. त्यांच्या त्या शौर्याला, त्यांच्या त्या वीर मरणाला नमन करण्यासाठी या परिसरातील सर्व लोक इथं एकत्र होतात आणि 15 डिसेंबरला इथं हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तर आज आपण बागलिंगा या परिसरातील जी चौकी आहे बागलिंगा, या बागलिंगाच्या गावातून आपण इथं एक चढाई करत आहोत आणि चढाई केल्यानंतर आता आपण गडावर पोहोचू आणि गडावर साफसफाई केल्यानंतर पुढे आपण मग वीरभूमीच्या कार्यक्रमासाठी 15 डिसेंबरला आपण चिखलदरा येथे पोहोचू. धन्यवाद.